नमस्कार, मी मृण्मयी. आज 24 मे हा वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे म्हणून ओळखला जातो. तर त्यानिमित्तानं आज आम्ही असा विचार केला की स्किझोफ्रेनियाबद्दल थोडासा डायलॉग चालू करावा आपण. कारण मी असं बघते की सगळ्या ज्या काही मेंटल हेल्थ कंडिशन्स आहेत त्याच्यात स्किझोफ्रेनिया एक असा आजार आहे ज्याच्याबद्दल खूप स्टिग्मा आहे किंवा खूप टॅबू आहे. तर अनेकदा आमच्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा खूप असं व्हेग टर्म्समध्ये एक्सप्लेन केलं जातं की लो मूड आहे, फारसं काही सोशलायझेशन नाही आहे, अशा लेवलचं ते एक्सप्लेन केलं जातं सांगताना आम्हाला. तर इतका कदाचित तो टॅबू आहे की मेडिकल प्रोफेशनलकडे जायचं पण नाही आहे, ते डायग्नोसिस मिळवायचं पण नाही आहे, किंवा मिळालं जर असेल तर ते काहीतरी व्हेग टर्म्समध्ये कम्युनिकेट करायचं आहे. तर आज विचार केला की ह्या दिवसाच्या निमित्तानं कुठेतरी डायलॉग चालू करू की स्किझोफ्रेनिया म्हणजे आहे काय नेमकं, त्याचे सिम्पटम्स कसे कळतात, कसे दिसतात, आणि मग आपल्या आजूबाजूला जर कोणी असेल तर आपण त्यांना कसं सपोर्ट करू शकतो. तर त्याची पहिली स्टेप विल बी दी अवेअरनेस, आपल्याला त्याची थोडीशी माहिती असणं. तर आज त्या निमित्तानं हा व्हिडिओ आम्ही करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑफकोर्स की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय. तर थोडंसं एलॅबोरेटली एक्सप्लेन करायला, आत्ता सपोज मी इथे बसली आहे तर मला माझ्या अवतीभोवतीच्या आणि स्वतःच्या रिॲलिटीचा त्याचं जजमेंट आहे क्लिअरली की आत्ता मी खुर्चीवर बसली आहे, सिटआउटमध्ये आहे, अवतीभोवती माझ्या झाडं आहेत, पक्ष्यांचे आवाज येत आहेत, इथे मी आत्ता कॅमेऱ्यात बघून बोलते आहे, इथे एक पर्सन आहे जे ते शूटिंग करतायत. ही माझी रिॲलिटी आहे आणि आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. समवन विथ स्किझोफ्रेनिया, त्यांच्यासाठी ही रिॲलिटी खूप डिस्टॉर्ट झालेली असणार आहे. म्हणजे ही रिॲलिटी त्यांच्यासाठी अशीच्या अशी नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आत्ता अ पर्सन विथ स्किझोफ्रेनिया माईट फील की ही जी झाडं आहेत माझ्या अवतीभोवती ती माझ्या अंगावर येत आहेत. सिमिलरली कॅमेरा जो आहे तो ह्या डिस्टन्सवर नाही आहे, इथे जवळ येतो आहे अजून माझ्या, किंवा कॅमेऱ्यातून काहीतरी आवाज येत आहेत, कॅमेरा माझ्याशी काहीतरी बोलतो आहे, किंवा टी व्ही चालू आहे तर टी व्हीमधून मला काहीतरी नेगेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स मिळत आहेत किंवा धमक्या मिळत आहेत. तर टी व्ही मला सांगतो आहे की असं काहीतरी कर, तसं काहीतरी कर, नाहीतर मी तुला हार्म पोहोचवीन. सिमिलरली आकाशातून आत्ता काहीतरी माझ्यावरती अटॅक करणार आहे किंवा पंख्यातून साप येत आहेत, आणि हा भ्रम किंवा हा भास होतोय असं न होता त्या पर्सनची ती रिॲलिटी होते. दॅट इज देअर रिॲलिटी. अजून एक त्याच्यात उदाहरण असं मग की कुठेतरी फॅन्टसीमध्ये मला कुणीतरी एक मुलगा आवडतो किंवा कुणीतरी मुलगी आवडते, तर दॅट इज माय फॅन्टसी. आय एम अवेअर ऑफ इट की खऱ्या आयुष्यात तसं नाही आहे, त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. बट अ पर्सन विथ स्किझोफ्रेनिया माईट बी रिअली कन्व्हिन्स्ड की दॅट पर्सन अँड आय, वी आर इन अ रिलेशनशिप, आम्ही दोघे रोमॅन्टिक आहोत, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. तर हा समज इतका स्ट्रॉंग झाल्यानंतर ह्याच्यामुळे रिॲलिटी काय आणि फॅन्टसी काय ह्याच्यातली बाउंड्रीच ऑलमोस्ट नाही आहे. ह्या सगळ्यामुळे खूप गोंधळ नॅचरली होतो आणि त्याच्यातून मग काय काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतात हे आपण आता पुढे याची चर्चा करूयात. तर आता मूव्हिंग ऑन टू द सिम्पटम्स, की स्किझोफ्रेनिया काय आहे हे आपण थोडं बोललो, तर आता ते दिसतं कसं किंवा मॅनिफेस्ट कसं होतं. तर स्किझोफ्रेनिया काय आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी जे मी एक्झाम्पल्स वापरले तर दे कम अंडर द कॅटेगरी ऑफ पॉझिटिव्ह सिम्पटम्स. तर त्याच्यात दोन मेन आहेत, हॅल्युसिनेशन्स आणि डिल्युजन. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगायला, हॅल्युसिनेशन बेसिकली इज मला असं काहीतरी दिसतं आहे किंवा असं काहीतरी ऐकू येतं आहे जे नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल, आत्ता मला गोळ्यांचे आवाज ऐकू येणं, किंवा इथे आत्ता कॅमेऱ्यातून जसं मी म्हणाले साप बाहेर येणं किंवा पाल इकडनं येणं जी खरं नाहीच आहे तिथे, ह्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. सेकंड थिंग इज डिल्युजन. डिल्युजन हे की जी रिॲलिटी आहे ती मला वेगळी दिसते आहे. फॉर एक्झाम्पल, झाड इथे आहे पण ते झाड माझ्या अंगावर येतं आहे, हे डिल्युजन आहे. किंवा ही जी आत्ता इथे माझ्यासमोर पर्सन बसली आहे, इट्स नाईस फ्रेंडली, पण डिल्युजन असं असेल की आता शी इज इन अ कॉन्स्पिरसी अँड शी इज गोइंग टू अटॅक मी, हे डिल्युजन असेल.
सो दीज आर पॉझिटिव्ह सिम्टम्स. नेसेसरीली हे सिम्टम्स असतातच असं नाही आहे. कधी कधी ह्याच्याबरोबर काही निगेटिव्ह सिम्टम्स असू शकतात, विच कॅन बी देन ह्या सगळ्यातून भीती वाटल्यामुळे मग लो मूड किंवा लेस एनर्जी किंवा आयसोलेशन, विथड्रॉवल, ऑल ऑफ दीज आर निगेटिव्ह सिम्टम्स. माझ्या कामात मी असं बघते की निगेटिव्ह सिम्टम्स असणं आर इन अ वे मोर रिस्की. त्याचं कारण असं आहे की लो मूड वेगळ्या मेंटल हेल्थ कंडिशन्समध्ये पण असतो. म्हणजे समवन कॅन जस्ट बी बोर्ड, समवन कॅन जस्ट बी व्हेरी स्ट्रेस्ड ॲट वर्क, ज्याच्यानी लो मूड आहे. इट मे नॉट नेसेसरीली बी स्किझोफ्रेनिया, पण ते लो मूड करत ऑलमोस्ट मग ते डायग्नोसिस घेणं तेच टाळलं जातं. त्यामुळे दॅट इज रिअली रिस्की. तर हे सिम्टम्स आपण जे ब्रॉडली कॅटेगराईज केले, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिम्टम्स, हे बोलायची गरज अशी आहे की हे सिम्टम्स जर आपण निग्लेक्ट केले तर त्याचे पुढे खूप ग्रेव्ह कॉन्सिक्वेन्सेस होतात डेफिनेटली. आणि अनफॉर्च्युनेटली अनेकदा असंही होतं की कुठल्या तरी ग्रेव्ह कॉन्सिक्वेन्स नंतर ती व्यक्ती हेल्थकेअर सिस्टमला इंट्रोड्यूस केली जाते बिकॉज ऑफ सम व्हेरी नास्टी कॉन्सिक्वेन्सेस ऑर ॲक्शन्स दॅट दे हॅव कमिटेड. अँड दॅट इज रिअली, इट्स ऑलमोस्ट लाईक दी अदर वे अराउंड. कारण मग इनफॅक्ट तो पर्सन हेल्थकेअर सिस्टममध्ये आल्यावर मग डायग्नोसिस होतं, मग सगळं पुढचं हेल्थकेअर प्लॅन तयार केला जातो. त्यामुळे हे गरजेचं आहे खूप सिम्टम्सबद्दल बोलणं, कारण कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते 3 खूप मेजर लेवल्सवरती अफेक्ट होणारे आहेत. पर्सनल लेवल, सोशल लेवल अँड देन द लीगल लेवल. तर इट्स रिअली आय थिंक इम्पॉर्टंट टू टॉक अबाउट ऑल ऑफ दीज 3 लेवल्स. तर पर्सनल लेवल अशी की a person with schizophrenia, with all of these symptoms, whether they are diagnosed or not, but this person is living with all of that confusion and fear, and they need support and they need medication. त्यामुळे it's really really important to then get that diagnosis, which will lead us to getting the right medical care for that person. Not just that, social level वरती schizophrenia has a huge impact on that person's life. कारण जसं मी म्हणाले, माझे प्रत्येक रिलेशनशिपच माझी चॅलेंज होणार आहे. बिकॉज इफ आय एम सो शुअर की हे सगळे माझ्या अवतीभोवतीचे लोक मला त्रास द्यायलाच बसलेत, तर मी कशी त्यांच्याशी छान वागीन. किंवा अदर वे अराउंड, जर हा मुलगा माझा मित्रच आहे आणि आम्ही एकत्रच आहोत, हे जर माझं रियालिटी असेल, तर हाऊ विल आय एव्हर हॅव अ हेल्दी रिलेशनशिप विथ एनी वन. दिस इज रिअली सीन इन ऑफिसेस, वर्क प्लेसेस. अनेक लोक, people with schizophrenia, they lose jobs, they get fired from jobs. कारण वर्कप्लेसमध्ये काहीतरी बोललं जातं किंवा कुठली तरी कृती केली जाते जी इनअप्रोप्रिएट असते, सोशली ॲक्सेप्टेबल नसते, समोरच्याला ते नाही चालत. अशी खूप उदाहरणं दिसतात. त्यामुळे सोशल लेव्हलवरती त्या माणसाचं आयुष्य खूप अफेक्ट झालेलं असतं. पण ह्याच्या पुढची एक स्टेप जी मला वाटतं खरंच खूप डेव्हस्टेटिंग असू शकते इज द लीगल ॲस्पेक्ट. की अगेन तेच उदाहरण, मला जर इतकं कन्व्हिक्शन आहे की हे लोक सगळे मला त्रास देणार आहेत, तर आय कॅन बी रिअली व्हायलंट अगेन्स्ट देम. जे खरं काही नाही आहे, कुणी मला काही त्रास देत नाही आहे, पण मी काहीतरी व्हायलंटली कुणाला तरी जाऊन अटॅक करणं, किंवा मला हा कुणीतरी आवडतो आहे तर मी जाऊन काहीतरी सेक्शुअल इनिशिएट करणं, दिस इज क्रिमिनल डेफिनेटली. आणि क्रिमिनल कॉन्सिक्वेन्सेस ह्याचे फेस करावे लागू शकतात त्या पर्सनला. आणि आजच्या आपल्या व्हिडिओची थीमच आपण म्हणतो आहे इज टू डिस्टिग्मॅटाईज अँड टू रिअली रिमूव्ह द टॅबू. एक मुद्दाम मला क्रिमिनल आपण म्हणतो आहे म्हणून एक गोष्ट डेफिनेटली शेअर करायची आहे. की एक क्लायंट होता माझा जो जेलमध्ये होता. ही वॉज फेसिंग अ सेंटन्स फॉर सेक्शुअल असॉल्ट. आणि दिस पर्सन हू हॅज स्किझोफ्रेनिया, तर दिस पर्सन वॉज कन्व्हिन्स्ड की लहान मुली 4-5 वर्षांच्या, त्या ॲक्च्युली 4-5 वर्षांच्या नाही आहेत, त्या बऱ्याच मोठ्या आहेत. दे आर ॲडल्ट्स अँड दे आर सेक्शुअली कन्सेंटिंग ॲडल्ट्स, विच मीन्स की त्याचं आणि त्या एका कुठल्या तरी मुलीचं सेक्शुअल रिलेशनशिप आहे आणि ते दोघे एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत. अँड दिस वॉज दॅट पर्सन्स रियालिटी, जे खरं अजिबात नव्हतं. त्या 4-5 वर्षांच्या मुली होत्या. ह्याच्यानी 3 ते 4 वेळा ऑन 3 or 4 डिफरंट ओकेजन्स असं झालेलं आहे की दिस पर्सन देन, very sure that this is my partner, has made sexual advances to these little children and has been put in jail for sexual assault 3 to 4 times.
the reason I'm sharing this story is to just explain that this is the extent to which it can go if it hasn't been diagnosed. And therefore it needs to be diagnosed so that इतक्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत आपण ते नेणार नाही, आपल्याला त्याचा अवेअरनेस असेल आणि आपण त्या पर्सनला मदत करू शकू, त्या रियालिटी फॅन्टसी जे काही आहे त्याचं कोप कसं करायचं आणि त्याच्यासाठी मेडिकेशन कसं घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं ह्याची आपण त्या माणसाला मदत नक्की करू शकू. म्हणून सिम्पटम्स डायग्नोज करणं खूप गरजेचं आहे. सो हे सगळं तर आपण बोललोच. अँड देन जस्ट टू फिनिश की स्किझोफ्रेनियासाठीचा हेल्थकेअर प्लॅन काय आहे किंवा ट्रीटमेंट मॅनेजमेंट काय आहे. तर 2 गोष्टी आहेत ज्या इक्वली इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट ही की ते मेडिकल डायग्नोसिस मुळात मिळवणं आणि मग त्याचं मेडिकल ट्रीटमेंट घेणं. सो डायग्नोसिस अँड मेडिकेशन विच विल बी डन बाय अ सायकायट्रिस्ट हू इज अ मेडिकल डॉक्टर. ती व्यक्ती डायग्नोसिस दिल्यानंतर त्या डायग्नोसिससाठीच्या मेडिकेशन्स म्हणजे औषधं देणार जी आपल्याला घ्यायची आहेत. ह्याचबरोबर द अदर इक्वली इसेन्शियल ट्रीटमेंट वूड बी थेरपी. कारण मेडिकेशन चालूच आहे पण त्या व्यक्तीला स्वतःला त्याच्या मनात होणारा हा जो काही गोंधळ आहे तो कुठेतरी एक्सप्रेस करण्यासाठी आउटलेट असण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ट्रेंड प्रोफेशनल पाहिजे. कारण ते तो व्हर्बली करू शकतो, आर्टमधून करू शकतो, बॉडी मूव्हमेंटमधून करू शकतो, जे काही आहे, पण कुठेतरी ते एक्सप्रेसिव्ह आउटलेट मिळणं दॅट इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज. आणि सेकंडली थेरपीचा यूज असा आहे की स्किझोफ्रेनिया ही लाईफलाँग कंडिशन आहे. वी हॅव टू लिव्ह विथ इट. सो थ्रू थेरपी the person themselves are going to gain coping mechanisms and they are really going to learn how to navigate through their life. आणि आम्ही हे अगदी स्ट्रेस करून सांगतो, इट्स नॉट आयदर ऑर, इट हॅज टू बी हँड इन हँड मेडिकेशन अँड थेरपी, जेणेकरून त्या माणसाचं आयुष्य जास्त जास्त फुलफिलिंग होईल आणि होल असेल. सो आय रिअली होप की ह्या व्हिडिओनंतर आपला अवेअरनेस स्किझोफ्रेनियाबद्दलचा वाढला आहे. आय एम व्हेरी होपफुल अँड आय ऑल्सो होप की आपल्यातही आपण तो स्टिग्मा थोडासा तरी कमी करू शकतो. आणि आपल्या अवतीभोवती जर खरंच असतील कोणी, एखादी फॅमिली असेल, एखादं कोणीतरी मित्र असेल, तर टू रिअली help them and to support them without making them feel ashamed, embarrassed, and to just be really, really supportive and kind. Thank you.